श्री महालक्ष्मी अष्टक ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. श्री महालक्ष्मी अष्टक पद्म पुराणातून घेतले गेले आहे. ही प्रार्थना इंद्रदेवांनी महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी केली आहे. हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवी पूजनीय आहेत. देवी लक्ष्मी या समृद्धी आणि संपत्तीच्या देवता आहेत. देवी लक्ष्मी या भगवान विष्णूंच्या पत्नी असून सृष्टीचे जतन पालनपोषण करण्यासाठी त्या संपत्ती प्रदान करतात. या स्तोत्राचे नियमितपणे पठण केल्याने श्रीमंती, समृद्धी आणि प्रसन्नता लाभते. या स्तोत्राचे पठण ऐकण्याने आध्यात्मिक आनंद आणि मानसिक शांती देखील मिळते. महालक्ष्मी अष्टकम हे खूप शक्तिशाली स्तोत्र आहे. आपण रोज 3 वेळा म्हणजेच सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी याचे पठण करावे किंवा दर शुक्रवारी, अमावास्येला, पौर्णिमेला, अक्षय तृतीया, वैशाख पौर्णिमा, कार्तिक अमावस्या अशा विशेष दिवशी याचे पठण करावे. म्हणजेच माता लक्ष्मी लवकर आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला धनवान बनवते. तसेच नवरात्रीमध्ये या स्तोत्राचे 16 वेळा पठण केल्याने हे स्तोत्र सिद्ध होते. आता आपण श्री महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राचा पाठ करूया. श्री गणेशाय नमः. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगत्स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिवान् नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पठे नित्यं धनधान्यसमन्वितः
त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा। इतीन्द्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टक स्तवः सम्पूर्ण।